तर नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणीनो. चाललेलो कराडला तर ट्रकावरचे तर ते वाक्य वाचले. आज निवांत होतो म्हणून म्हणलं अमरशेठच्या दुकानावर जाऊन बसावं. तू तर अमरशेठ आल्याला हेअरकट करून आयला म्हणला तर क्यूट बॉय दिसायला लागला. भाव म्हणते माझी अर्धी इज्जत निघाली का तुम्हाला वाटायला लागले. मग आज तर सगळीच निवांत होती ती. मग म्हणले ते जाऊया डी-मार्टला. या मॅडम म्हणायला लागल्या मी ही घेऊ का. म्हणलं घे की आता काय सुट्टी देऊ नको. आम्हाला तर काय घ्यायचं नव्हतं. आम्ही आलोय नुसतं फिरायसाठी. बघा हे तर बॉब्यात तळून खाते ते ही कच्चीच खायला लागल्या म्हणून ह्यासने कुठे घेऊन जावं वाटतं. तेवढ्यात आबोली म्हणली मी घरासाठी घेते सामान. म्हणलं घे. मग आम्हाला पण काहीतरी घ्यायला लागतं. आम्हाला घ्यायला लागतंय म्हणलं टाकलं ठीक आहे त्या ट्रॉलीवर. मग म्हणलं थांबा आता नेतो हिला 80च्या स्पीडनं. सगळं सामान घेऊन आम्ही आलो बाहेर. मग जसं गौंड्याची टीम विटा देते का नाही तसं ही सगळी सामान द्यायला लागली ती गाडीत टाकायचं. नंतर आम्ही निघालो अमरशेच्या घरी. म्हणलं चला जरा नाश्ता करून. गाडी सगळी कचकडून बसलेली. एक तर सामान भरलेलं गच त्यात ही सगळं काय आणलंय बघून तर तेवढ्यात बघतोय तर अमरशेटनं लिपस्टिक बाहेर काढली. आता म्हणलं लावतोस का काय बाबा. सगळी आम्हाला शिकवायला लागली ही लिपस्टिक नाही तर लिप बाम आहे. आम्हाला काय माहिती लिप बाम आहे का लिपस्टिक आहे. तिथनं गेलं आपल्याला एक होतं नामकरण सोहळ्याचं शूट. मग तिथं गेलो आणि शूट कम्प्लीट केलं. तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग. आता तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.